मी आता रुबिक क्यूब कसं सॉल्व करायचं हे स्टेप बाय स्टेप सांगतो. प्रत्येक स्टेप इम्पॉर्टंट आहे. तर एक फक्त एक लक्षात ठेवायचं की जे सेंटर असतात हे सेंटर हे कधी हलत नाही. सेंटर आता व्हाईट आहे, याच्या खाली येलो आहे, हा सेम राहणार. बाकी सेंटर आहे ते हलणार नाही, पण आपण सेंटरला धरूनच सगळ्या गोष्टी करायच्या. कसं करायचं मी सांगतो. फर्स्ट स्टेप अशी असणार आहे की व्हाईट याला पहिला आपण प्लस करायचा, इकडे प्लस साईन करायची. प्लस साईन कशी, तर आता मध्ये असलेले व्हाईट कुठे ते चेक करायचे. आता हा व्हाईट इथे आहे, याला मी असं वरती करेन आणि परत पुन्हा इथे काय लेफ्ट सरळ. आता एक खाली आहे इथे, याला मी तीन झाले. आता चौथ्यासाठी मधलं इथे आहे, याला मी हा झाला माझा प्लस साईन झाल्यानंतर ही प्लस साईन झाल्यानंतर आपल्याला 4 कॉर्नर मॅच करायचे. 4 कॉर्नर मॅच करताना सुरुवातीला बघायचं की व्हाईट हा कुठे आहे. तर वरचे व्हाईट सध्या नको बघू, खाली जे व्हाईट आहेत ना इथे. आता सेंटरला तर नसणार, कारण सेंटरचे सगळे आपण वरती घेतलेले आहेत. आता इथे कोपऱ्यातले व्हाईट कुठे आहे ते चेक करायचे. आता एक व्हाईट इथे आहे, व्हाईटच्या बाजूला कुठला आहे तो ऑरेंज आहे. तर या ऑरेंजशी मॅच करायचं पहिला. साईडला घेतलं, हां ऑरेंज मॅच झाला. खालच्या ऑरेंजच्या बाजूला व्हाईट आहे, तर मी व्हाईट फेसिंग केली आपल्याकडे. आता ऑरेंज मॅच आहे आणि व्हाईट फेसिंग केली. तर स्टेप अशी आहे, हा व्हाईट लेफ्टला आहे, याला लेफ्ट टू राईट फिरवला, वरून खाली आणला, लेफ्ट टू राईट फिरवला आणि लेफ्टकडून पुन्हा जो खाली आणला, परत त्याला जागेवर घेऊन गेला आणि वरती गेला. तर हा व्हाईट आता जो खाली होता तो व्हाईट वरती गेला. ठीक आहे, तो करेक्ट पोझिशनवरती गेला आहे. आता बघायचं की इथे दुसरा व्हाईट कुठे, दुसरा व्हाईट इथे आहे, त्याच्या बाजूला काही ग्रीन आहे, ग्रीनच्या बाजूला मॅच केला ऑलरेडी आहे. तर याला मी पुन्हा हा लेफ्ट साईडला आहे, तर लेफ्ट टू राईट, वरून खाली, पुन्हा सेम पोझिशन बॅक, पुन्हा वरती. तर जो व्हाईट होता तो वरती गेला, तो करेक्ट पोझिशनवरती गेला. आता दुसरा व्हाईट इथे खाली आहे, व्हाईटच्या बाजूला ब्लू आहे, तर ब्लू ऑलरेडी मॅच आहे. तर याला मी जर राईटला आहे हा, तर राईट टू लेफ्ट, वरून खाली, पुन्हा बॅक पोझिशन आणि वरती. तर हा पुन्हा व्हाईट वरती गेला. आता इथे एक व्हाईट बाकी आहे, तर हा व्हाईट कुठे शोधायचा. आता इथे साईडला कुठे नाही आहे, तो कुठे ते खाली आहे. तर हा असं येऊ शकतं. तुम्हाला जो व्हाईट आहे तो इथे आणि इथे आपण सध्या बघतो, म्हणजे आपले स्टेप करताना इथे किंवा इथे असला पाहिजे, पण तो इथे वरती पण सुद्धा असू शकतो, खाली सुद्धा असू शकतो. आता खाली गेला, तर ह्याला काय करायचं बघा. वरती जिकडे खाली ब्लँक आहे त्याच्या खाली घेऊन गेलो व्हाईटला, इकडे ब्लूच्या खाली घेऊन गेलो व्हाईट. आता याला मी हा भाग राईटवाला खाली घेतला, फिरवला या साईडला, पुन्हा याला वरती घेऊन गेलो. जेणेकरून काय झालं की आधी जे होते ते सगळे तसेच झाले, एक मिसमॅच करून. पण आपला जो खाली जो व्हाईट होता तो आला ते बाहेर आपल्या हवेच्या पोझिशनला आला. आता त्याला परत आधीची स्टेप, व्हाईटच्या बाजूला काय ब्लू, तर ब्लू मॅच केलं, ब्लू मॅच केलं आणि ही व्हाईट आहे. तर परत ती स्टेप लेफ्टला आहे, तर लेफ्ट टू राईट, खाली, पुन्हा बॅक. झाले, ऑल व्हाईट सेट झाले. तर पहिली आपली स्टेपने, तर स्टेप 1 कंप्लीट. नेक्स्ट स्टेप, आता आपण बघितलं की आपली जे सेंटर आहे, सेंटर आणि जे साईडचे हे तर मॅच झालेले असणार, कारण की आपण जी स्टेप करेक्ट केली त्यांनी ही मॅच होणार. सेंटर आणि हे दोन्ही ब्लू मॅच झाले.
रेड आणि हे दोन्ही मॅच झाले. लकीली हे सुद्धा मॅच झाले, हे आणि हे मॅच झाले. आता फक्त काय की हा सेंटर मॅच नाही आहे, हा आणि हा सेंटर मॅच नाही. म्हणजे हा जो ब्लू आणि व्हाईट आहे हा इकडचा आहे आणि हा इकडचा आहे. मग याला काय करणार आपण, मी आता मधला भाग दोन्ही साईडला राईट पकडतोय, मधल्या भागाला मी खाली करतोय आणि परत इकडून साईडला घेतला आणि परत त्याला बॅक परत पोझिशनला घेऊन गेलो. तर हा मिसमॅच झाला आणि इकडचा व्हाईट कुठे इथे साईडला आला. तर याला आता ब्लू आहे तर ब्लूच्या बाजूला घेऊन गेलो. इकडे ब्लू आहे ना, त्या बाजूला घेऊन आलो. आता याला परत बाहेर काढला, मगाशी जी स्टेप दाखवली ती, आणि त्याला पुन्हा त्याच्या पोझिशन त्या साईडला घेतला आणि याचा ब्लूवाला जो इथं काढला तो याच्या खाली घेऊन आलो आणि तो वरती गेला. तर आता करेक्ट ब्लू इथे गेला. आता ऑरेंज पण बाहेर निघाला. आता ऑरेंज कुठे गेला आहे, हा इथे गेला. तर ऑरेंजला पुन्हा मी साईडला घेऊन आलो. इथं लेफ्ट साईडला ठेवा की राईट साईडला ठेवा, कुठेही. एक परत मधून खाली आणला, परत त्याला व्हाईट आणि आता बघा फर्स्ट लाईनसुद्धा माझी कंप्लीट झाली. ऑरेंज, ब्लू, रेड, ग्रीन आणि वरती व्हाईट. ही सेकंड स्टेप आहे. फर्स्ट स्टेप आपण प्लस करून व्हाईट केलं सगळे. ही सेकंड स्टेप आपण फर्स्ट लाईन कंप्लीट केली. आता सेकंड लाईनसाठी जसं मी सांगितलं की हे ऑरेंज तर कधी हलणार नाही, हे ऑरेंज याच्यावरती, तर हे करेक्ट आहे. आता ह्याच्या खाली आपल्याला बघायचे हे जे सेंटरवाले नाही इकडचे, हे आपल्याला चेक करायचे. आपल्याला असा कुठला आहे, आता येलो आणि रेड, तर हा नाही बघायचा. येल्लोवाला मॅचिंगवाला कुठलाही नाही बघायचा. आता हा रेड आणि ग्रीन आहे, हा येलो आणि ऑरेंज आहे, तर येलोवाला मॅचिंगवाला नाही बघायचा. आपल्याला रेड आणि ग्रीन पकडला तर रेडच्या खाली घेऊन गेलो. पहिलं रेडच्या खाली रेड आला. आता रेडच्या खाली जो ग्रीन आहे तो आयदर इकडे असेल किंवा इकडे असेल. ग्रीन कुठे, तर ग्रीन या साईडला. तर हा जो रेड आणि ग्रीन आहे ना, हा या साईडचा आहे. तर याला आपल्याला इथे सेट करायचा. तर कसं करायचं सेट, तर आधी याच्या खाली घेऊन आलो, रेडच्या खाली ग्रीन. आता लेफ्ट टू राईट, कारण आता हा लेफ्टला आपल्याला घेऊन जायचा आहे, म्हणून आपण लेफ्ट टू राईट, परत इथं वरून खाली, पुन्हा पोझिशन पुढची आणि पुन्हा वरती. तर काय झालं तो आणि आता या स्टेप अजून पूर्ण झाली नाही आहे. हे केल्यानंतर परत आपला जो व्हाईट आहे ना खाली आला, तर त्याला पुन्हा आपण जो रेड आणि आधीची फर्स्ट स्टेप केली तशीच, राईट टू लेफ्ट, खाली, बॅक, पुन्हा. तर आपण जो रेड आणि ग्रीन बघितला तो आला या पोझिशनला. ठीक आहे. आता नेक्स्ट बघायचं की हा तर झाला. आता दुसरा काय, आता हा करायचा कम्प्लीट. पण याआधी आपल्याला इकडे चेक करायचं आहे. इथे खाली काय आहे, ग्रीन आहे, नाही हा पण करू नाही शकत कारण की हा येलो ग्रीन आहे. हा पण नाही करू शकत कारण की हा रेड आणि येल्लो आला आहे. आपल्याला कुठलं ऑरेंज आणि ब्लू आला मॅच, हा ठीक आहे. तर हा ऑरेंज आणि ब्लू, तर ऑरेंजच्या खाली घेऊन आलो. तर ऑरेंज ब्लू कुठे, तर इथे आहे. तर हा इकडचा आहे. 1 2 3 4, पुन्हा बॅक पोझिशन. तो ऑरेंज आणि ब्लू वरती आला. ठीक आहे. आता पुन्हा चेक करतो येलो आणि ग्रीन. आता एक बाकी आहे ना, यासाठी बघा, तर येलो आणि ऑरेंज आहे तर हा नाही करू शकत. ग्रीन आणि येलो आहे तर हा नाही करू शकत. हा करू शकतो. येलो आणि रेड आणि ब्लू आहे, तर तो कुठे लागणार, तो इथे लागणार. रेड आणि ब्लू इथे लागणार. त्याला मी आता राईट साईडच्या पोझिशनला घेऊन जाणार आहे, म्हणून राईट टू लेफ्ट, खाली, वरती. आता हा परत खराब झाला, याला मी परत नीट केलं कारण की हा रेड व्हाईट आहे आणि हा रेडच्या इकडे मॅच झाला आहे, लेफ्टला आहे म्हणून लेफ्ट टू राईट, खाली, इथे. ठीक आहे. आता हे झाले. आता कुठला मॅच, आता हा एक शेवटचा करायचा आहे, बाकी सगळे झाले, हा शेवटचा करायचा आहे. तर ऑरेंज आणि ग्रीन, हा ऑरेंजच्या खाली ऑलरेडी आहे, तर ह्या पद्धतीनं इथे घेऊन जायचं आहे कारण की हा राईटला आहे, म्हणून राईट टू लेफ्ट, खाली, वरती, पुढे. परत हा खराब झाला. 1 2 3 4. ठीक आहे. म्हणजे आपली टॉप झाली पहिल्यांदा, सेकंड लाईन पण आता झाली. या 2 झाल्या. या 2 लाईन तुम्ही पुन्हा करा, म्हणजे प्रॅक्टिस सारखी करावी लागणार. आता
थर्ड लाईन करायची आहे. थर्ड लाईन करायची आहे, पण ते करताना आपल्याला व्हाईट जसं नेहमी आता आपण वरती ठेवलं तर वरती न करता याला उलटं करायचं. आता जेव्हा तुम्ही या पोझिशनला आला वरती, तर इथे वेगवेगळे ऑप्शन असू शकतात. म्हणजे एक तर आता हे साईडचं कॉर्नर सोडा, पण मधला जो आहे ना इथे, एक तर तुम्हाला असं असू शकतं की फक्त एक डॉट असेल, किंवा अशी लाईन आहे, किंवा असं एलमध्ये असू शकतं, या कुठल्याही पोझिशनमध्ये असं. आता माझ्याकडे ही लाईनवाली पोझिशन आली, तर मी काय केलं, लाईनवर पोझिशनची आडवी पकडली, हा येल्लोला माझ्या इकडे येल्लो माझ्या समोर ठेवला. ही स्टेप बघा, फर्स्ट लाईन, झाला प्लस. आता मला म्हणजे येल्लोला पण मला जे प्लस साईन करायची आहे, जसं मी सांगितल्याप्रमाणे पुन्हा एकदा समजून घ्या. एक तर डॉट असेल फक्त इथे, आजूबाजूला काही येल्लो नसतील, किंवा अशी आडवी लाईन असेल, किंवा अशी एलमध्ये असणार. म्हणजे फक्त असं असू शकतं, असं एलमध्ये. कसंही असलं तुम्हाला ही स्टेप करायची आहे. जोपर्यंत प्लस साईन येत नाही तोपर्यंत ती स्टेप करत राहायची, रिपीट स्टेप करत राहायची. आता यानंतर प्लस साईन झाल्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे की चारी जो हे जे कॉर्नर आहे म्हणजे मिडल आहे, हे मिडल मॅच करायचे. सगळे एकही मिडल मॅच नाही. पहिलं चेक करायचं. आता या स्टेपमध्ये असं आहे की कुठलेही दोन मिडल मॅच झाले पाहिजे बाजूबाजूवाले. अच्छा, आता इकडे ऑरेंज आहे, मी ते रेड एकत्र केलं, पण याच्या बाजूला ब्लू एकत्र आहे का, तर नाही आहे. ऑरेंज एकत्र आहे का, नाही. ग्रीन नाही. तर आता मी रेडला नको करायला, मी बोलतो की ते ब्लू चेक करतो. तर ब्लूला खाली आणलं तर माझ्या बाजूला ऑरेंज हवा, ऑरेंज मॅच आहे. ऑरेंज आणि ब्लू दोघे मॅच आहे. तर याला मी लेफ्ट साईडला ठेवला, असा लेफ्ट साईडला. आता काय करणार, वरती 1 2 खाली, परत 1 वरती, अशी एक स्टेप आहे. या स्टेपने पुन्हा एक या साईडला फिरवला, रेड. आता बघा सगळे आता इथे वरती येलो मॅच झालं, हे तर इग्नोर करा, कारण की साईडचे मॅच नाही आहेत. तर आपण आता फक्त हे सेंटर मॅच करायला फक्त ती स्टेप केली. हे सेंटर मॅच झाली, रेड मॅच झाला, ब्लू मॅच झाला, ऑरेंज मॅच झाला, ग्रीन मॅच झाला. ठीक आहे. याच्या पुढची स्टेप, आता चारी कॉर्नर आपल्याला बघायचे की आता चारी कॉर्नरमध्ये बघा, इकडे रेड आहे, ब्लू आहे, येलो आहे. तर हा इकडचा आहे का, हा इकडचा नाही आहे, हा या साईडचा आहे. तर मला हा मिसमॅच आहे. हा ऑरेंज, ग्रीन आणि येलो, तर हा इकडचा, हा पण इकडचा नाही आहे. तर ब्लू, ऑरेंज हा पण इकडचा आहे. पण ह्याच्यातलं कुठलं ते एक असा असेल की जो करेक्ट जागेवर असेल. तर हा करेक्ट जागेवरती बघा, ग्रीन, रेड आणि येल्लो. कधी कधी हा असा उलटा पण असू शकतो, पण करेक्ट जागेवरती आहे. ठीक आहे. पण आता हा करेक्ट जागेवरती आणि करेक्ट पोझिशनला पण आहे. याला मी राईटला ठेवलं. ही स्टेप बघा. आता मला सगळ्यांना करेक्ट पोझिशनवरती आणायचं आहे. याला मी 1 2 3 4 5 6 7 ही परत पुढे गेलं. तर या स्टेपने तो सगळे लाईनीवरती येणार. तर रेड, ब्लू आला, रेड आला, हा करेक्ट जागेवरती आहे. हा पण ब्लू इकडचा आहे, ऑरेंज आहे, करेक्ट जागेवरती आहे. हा पण फक्त हे आता यांना फक्त फिरवायचं आहे. हे फक्त फिरवले पाहिजे, बाकी सगळे करेक्ट जागेवरती आले. तर पोझिशन नीट करायची आहे. यामध्ये काय करायचं, राईट साईडला ठेवायचं. ती स्टेप नीट बघा, 1 2 वेळा फिरवायचं, खाली एकदा, वरती एकदा, खाली. ठीक आहे. परत या साईडला 1 2 वेळा फिरवायचं, खाली एकदा खाली. ठीक आहे. 2 मॅच झाले, आता 2 बाकी आहेत. तर पुन्हा करत राहायचं आहे. 1 2दा, एकदा 2दा. ठीक आहे. आता हे दोन्ही या साईडचा गेले. जोपर्यंत मॅच होत नाही तोपर्यंत करत यायचं. पहिला राईटचा, मग लेफ्टचा. अँड झाला. ही स्टेप पुन्हा करत राहायचे, तुम्हाला नक्की येणार. पण स्टेप बाय स्टेप, एक दिवशी एक स्टेप शिका पाहिजेत तर. ठीक आहे. थँक्यू.